प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, इयत्ता 12वी या 12वी इयत्तेचा मराठी विषयाचा जो बोर्डाचा पेपर झाला, त्या बोर्डाच्या पेपरचं उत्तराचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला ही जी 12वीची प्रश्नपत्रिका आहे बोर्डाची, ती जर डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मग लगेचच आपण ही इयत्ता 12वीची जी या ठिकाणी 23 तारखेला जो पेपर झाला 23 फेब्रुवारीचा, तो बोर्डाचा पेपर आपण या ठिकाणी सोडून घेऊया. म्हणजे यावरून तुम्हाला किती मार्क मिळाले हे आणि तुम्ही बरोबर उत्तर लिहिले का नाही याचं देखील तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. चला तर मग ही कृतीपत्रिका या ठिकाणी पाहूया. पहा, विभाग 1 आहे गद्य विभाग. कृती 1 काय सांगितलं, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहा, चौकटी पूर्ण करा. यामध्ये विचारांची गती म्हणजे तर काय आहे, प्रगती. विचारांची गती म्हणजे प्रगती. ज्या विद्यार्थ्यांनी प्रगती हे उत्तर लिहिले आहे त्यांना 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर दिशाविहीन गती म्हणजे अधोगती. हे एक शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं, उत्तर लिहायचे होते. त्याला 1 मार्क या ठिकाणी तुम्हाला होता. त्यानंतर दुसरा आहे कारणे लिहा. माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. कारण पहा, कारण काय आहे, वेळ थोडाच असतो, कामे बरीच असतात. त्याचबरोबर पहा, म्हणजे माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. याचं कारण आहे कारण की वेळ थोडाच असतो, कामे बरीच असतात आणि पायी चालत ती उरकता येत नाही, म्हणून माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. म्हणजे पहा, आपण घरातून निघालो का लगेच काय करतो, मोटरसायकलचा उपयोग करतो, मोटरसायकल वापरतो. म्हणजेच या ठिकाणी वेळ थोडाच असतो, कामे बरीच असतात, म्हणून पायी चालत ती उरकता येत नाहीत, म्हणून आपण काय होतो, वाहनावर आरूढ होत असतो. पहा, त्यानंतर पहा, या ठिकाणी हा जो पॅरेग्राफ आहे तो वाचून आपल्याला ती उत्तरं लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर या ठिकाणी स्वमत अभिव्यक्ती आहे. आपलं मत या ठिकाणी आपल्याला व्यक्त करायचं होतं. यथाप्रमाण गती ही गरज आहे, हे विधान तुमच्या शब्दातल्या. पहा, या ठिकाणी याला 4 मार्क होते. किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर लिहा. 4 मार्काचा हा प्रश्न होता. स्वमतामध्ये आपण आपल्या मताप्रमाणे या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं. पहा, मी या ठिकाणी यथाप्रमाण गती ही गरज आहे हे विधान थोडक्यात या ठिकाणी मांडलं आहे. यथाप्रमाण गती असेल तर आपला अपघात होणार नाही, आपण सुरक्षित इच्छित स्थळी पोहोचू, यासाठी यथाप्रमाण गती ही गरज आहे हे विधान या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट केले आहे. आपण आणखी देखील यामध्ये भर टाकून लिहू शकता. पहा, त्यानंतर वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर लिहा. पहा, या ठिकाणी मी 4 मुद्दे लिहिलेत. वाहन चालवत असताना वेग मर्यादित असावा, हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालताना त्यावर आपले नियंत्रण असावे आणि डाव्या बाजूने वाहन चालवावे. या पद्धतीने या ठिकाणी हे जे नियम आहेत ते नियम आपण किंवा वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या स्वमताने या ठिकाणी वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर लिहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 4 गुण होतं. असं जर लिहिलं असेल तर तुम्हाला 4 पैकी 4 या ठिकाणी गुण मिळणार आहेत. त्यानंतर आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार. पहा, म्हणजे हे दात दुखणेचं जे आहे तो या ठिकाणी जो म्हणजे पॅसेज आहे, जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो पॅरेग्राफ आपल्याला या ठिकाणी वाचायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं होतं, हे उत्तरं लिहायचे होते. पहा, म्हणजे उतार्यावरून. पहा, आता जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारा साक्षात्कार, तो मुळापासून दुखतो किंवा दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते, अशा प्रकारचा साक्षात्कार हा त्या लेखकाला झाला होता. दुखऱ्या दाताबद्दल लेखकाची मते. पहा, 2 मार्काला होता दुखऱ्या दाताबद्दल लेखकाची मते. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्श सुद्धा खपत नाही. त्यानंतर एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि एकामागून एक घाव घालीत असतो. अशा प्रकारे दुखऱ्या दाताबद्दल लेखकाचं मत होतं. हे 2 मतं या ठिकाणी तुम्ही मांडली असतील तर तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर पहा, पुढे आहे स्वमत अभिव्यक्ती. यामध्ये लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना 11 विक्राळ राक्षसाशी केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. पहा, 11 विक्राळ राक्षस जसा त्रास देतो तसं ह्या दातदुखीमध्ये प्रचंड वेदना होत असतात. त्याची प्रचिती ज्या व्यक्तीला ही दातदुखी आहे त्याला तो एखाद्या 11 विक्राळ राक्षसासारखाच वाटतो. म्हणजे पहा, आपलं स्वमत, आपल्या स्वतःच्या मताने दाताची जी तुलना आहे 11 विक्राळ राक्षसाची म्हणजे दुखऱ्या दाताची, ते दुखरे दात किती भयानक आपल्याला त्रास देतात
त्यानुसार या ठिकाणी त्याची ही जी तुलना आहे ती तुलना आपल्याला लिहायची होती. त्याच्यासाठी 4 मार्क या ठिकाणी देण्यात आले होते. किंवा दातदुखीच्या कथाव्यथा तुमच्या शब्दातल्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमचं कोणी असेल आई वडील त्यांच्या दुखऱ्या दाताची कथाव्यथा तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. मी या ठिकाणी लिहिले माझ्या आईचा एक दात खूप दुखत होता. आम्ही जेव्हा डॉक्टरकडे गेलो तेव्हा डॉक्टरने तो दात काढण्यासाठी सांगितला. जेव्हा दात काढला त्यानंतर आईला खूप वेदना झाल्या. नंतर नंतर दुसरा दात बसवण्यात आला, परंतु तो प्रसंग मला व माझ्या आईला खूप वेदनादायक होता. अशा पद्धतीची दातदुखीची कथाव्यथा तुमच्या शब्दात या ठिकाणी लिहायची होती. यासाठी तुम्हाला 4 मार्क होते म्हणजे या 2 पैकी एक तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. त्यानंतर खाली आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. खालील चौकटी पूर्ण करा. रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकाकडून होणाऱ्या कृती. काय व्हायच्या कृती तर रानबदके पोखरीत घरटी करून अंडी घालतात. या कृती या ठिकाणी रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकाकडून व्हायच्या. या पद्धतीने हे जर उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर कार्नेलिया आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे. कारण म्हणजे हे जे कारण आहे ते आपल्याला या पॅरेग्राफवरूनच शोधायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे. कारण आहे आपली मुले विचारी बनावीत त्यासाठी, त्याचबरोबर त्यांना म्हणजे मुलांना भावनातील पावित्र्य जाणावं म्हणून पर्वतावर न्यावं. अशा पद्धतीचे हे जे कारण आहे ते कारण जर आपण लिहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर विभाग दुसरा आहे पद्य विभाग. या पद्य विभाग 16 मार्कासाठी आहे. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कार्नेलिया आता या ठिकाणी कविता दिलेली आहे. या कवितेवरून आपल्याला ही काही जी कारणं आहेत ती कारणं या ठिकाणी काय करायची आहेत लिहायची आहेत. समुद्र अस्वस्थ होतो कारण आता समुद्र अस्वस्थ होतो त्याचं कारण काय आहे शहराच्या आयुष्याच्या विचाराने. या ठिकाणी समुद्र अस्वस्थ होतो. समुद्र शिणून जातो कारण समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं म्हणून समुद्र शिणून जातो. असं हे कारण या ठिकाणी लिहायचं होतं. 1 मार्कासाठी हे कारण होतं. त्यानंतर चौकटी पूर्ण करा. कवीला दिसलेली समुद्राची रूपे कवीला कशी समुद्राची रूपे दिसली होती तर कोंडून पडलेला, संत्रस्त, पिंजारलेल्या धाडीसारखा, हताश असा समुद्र या ठिकाणी कवीला दिसला होता. हताश असेल, अस्वस्थ असेल असा समुद्र कवीला दिसला होता. म्हणजे कवीला दिसणारी ही समुद्राची 4 रूपं लिहिली असतील तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर पुढं आहे ही कविता आणि या कवितेवरची आता काय विचारलंय अभिव्यक्ती विचारलेली आहे. शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा. म्हणजे शहरातील बाल्यावस्था अभिव्यक्ती कवितेच्या आधारे ही अभिव्यक्ती या ठिकाणी आपल्याला सोडवायची होती. शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनांचे वर्णन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. शहरातील बाल्यावस्थेमध्ये फक्त शाळेला महत्त्व असते. सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, अभ्यास करणे असे थकाथकीचे जीवन बालवयातच जाणवते. म्हणजे शहरातील बाल्य अवस्थेमध्ये त्या मुलाचं जीवन कसं असतं ते थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी वर्णन करायचं होतं. त्याच्यासाठी 4 गुण देण्यात आले होते. म्हणजे तुम्ही या ठिकाणी सविस्तर देखील लिहू शकता की शहरातील बाल्यावस्था कशा पद्धतीचे होती. त्यानंतर खालील ओळीचा अर्थ लिहा. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलासारखे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. या ठिकाणी या ओळीचा अर्थ लिहायचा होता. हिरा बनसोडे लिखित ही कविता असून कवयित्री या ठिकाणी सांगते की नखशिखांत अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वतःला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. म्हणजे अशा पद्धतीने या ओळीचा अर्थ आपल्याला सविस्तर लिहायचा होता. 4 मार्कासाठी हा या ठिकाणी प्रश्न होता. त्यानंतर आहे खालीलपैकी एक कृती सोडव. काव्य सौंदर्य. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लावती ह्या सावल्यांच्याही झळा.
लागती या सावल्यांच्याही झळा. पहा म्हणजे याचं काव्य सौंदर्य या ठिकाणी लिहायचं होतं. रंग माझा वेगळा या कवितेत सुरेश भट असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे, गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे, माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे. अशा कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखांच्याही झळा लागणारा मी एक संवेदनशील माणूस आहे. अशा प्रकारचं काव्य सौंदर्य या ठिकाणी आपल्याला या ओळींचं लिहिणं गरजेचं होतं. हे 4 मार्काचा हे जो भावसौंदर्य आहे, काव्य सौंदर्य आहे, ते काव्य सौंदर्य आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं. किंवा या ठिकाणी रसग्रहण आहे. काय आहे तर कवितेचे शब्द पहा. सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, नाही कांदग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. या कवितेतील काव्यपंक्तीचे रसग्रहण पहा. रसग्रहण करताना या ठिकाणी आशय सौंदर्य या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आशय सौंदर्य म्हणजे रोज मातीत या कवितेमध्ये कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीचे कष्टकरी वर्णन केलेले आहे. काव्य सौंदर्यामध्ये शेतकरी स्त्री आपल्या शेतात अहोरात्र काम करत असते. ती वाफ्याने सरीने कांदे लावते, ती आपलं आयुष्य जमिनीत समर्पित करते आणि पुढे हिरवे स्वप्न पाहते. भाषा सौंदर्यामध्ये अत्यंत साध्या व सोज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरी आपले मनोगत व्यक्त करत आहे. रोज मातीत कशा प्रकारे कष्ट करते त्याचे चित्रण या कवितेत केले आहे. अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी रसग्रहण या काव्यपंक्तीचं करणं गरजेचं होतं. यामध्ये तुम्ही आणखी देखील आपल्या कल्पनेने या ठिकाणी भर टाकू शकता. त्यानंतर विभाग 3 आहे साहित्य प्रकार कथा. पहा या ठिकाणी खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रारंभिक कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा. पहा प्रारंभिक कथा शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी. पहा शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी प्रारंभिक कथा लिहिली गेली. कथेची व्याख्या लिहा. पहा याच्या ठिकाणीच आपल्याला खाली दिलेली कथेची व्याख्या. घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. अशा पद्धतीचं हे 2 मार्काला एका वाक्यात उत्तरे होते. पहा हे सर्वांनी व्यवस्थित लिहिलंच असेल म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 मार्काचा प्रश्न होता. कथा लेखनासाठी आवश्यक असणारे 4 मुद्दे लिहा. पहा कथा लेखनासाठी आवश्यक मुद्दे काय आहेत. पात्रांना प्राधान्य देणं, योग्य प्रसंगाची निवड करणं, लेखकाचा दृष्टिकोन, वातावरण निर्मितीचा हेतू, अशी ही 4 मुद्दे या ठिकाणी कथा लेखनासाठी आवश्यक आहेत. ते लिहिले असतील तर आपल्याला या ठिकाणी 2 मार्क नक्कीच मिळाले असतील. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. पहा हे आपल्या पुस्तकामधील आहे. शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयी तुमचे मत लिहा. पहा आपल्या मताने तुम्हाला टॅक्सी ड्रायव्हर कसा वाटला, त्या टॅक्सी ड्रायव्हरचं या पात्राविषयी असणारं मत तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. किंवा घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. गावच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेले व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा. म्हणजे या 4 प्रश्नापैकी आपल्याला 2 कृती या ठिकाणी सविस्तर लिहायच्या होत्या. तुम्ही नक्कीच त्या पुस्तकातील आपल्या जे घटक आहेत त्या घटकानुसार योग्य प्रकारे लिहिल्या असतील. त्यानंतर उपयोजित मराठीमध्ये देखील आपल्याला काय विचारलं होतं. खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दातल्या. पहा मुलाखत घेताना आपण कोणत्या काळजी घेतो म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करतो, त्याचबरोबर कोणकोणत्या प्रश्नांची निवड करतो, अशा पद्धतीच्या ज्या काळज्या आहेत त्या काळज्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या होत्या. पहा 2च प्रश्न होते. एक प्रश्न 2-2 मार्काला या ठिकाणी लिहायचा होता. माहिती पहा त्यानंतर माहिती पत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 4 बाबी विशद करा. बातमी आणि वृत्तलेखन यातील फरक थोडक्यात लिहा. अशा पद्धतीने या कृती 4 मध्ये 2च कृती या ठिकाणी आपल्याला सोडवायच्या होत्या. या 4 कृतीपैकी या 2च कृती तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सोडवलेल्याच असतील. त्यानंतर पहा खाली होतं आ मध्ये खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. माहिती पत्रकाच्या रचनेचे वैशिष्ट्य लिहा. पहा माहिती पत्रकाच्या रचनेचे वैशिष्ट्ये किंवा अहवालाचे स्वरूप आवश्यकता स्पष्ट करा. त्यानंतर एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. त्यानंतर वृत्तलेखनाचे प्रकार खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. या ठिकाणी या 4 प्रश्नापैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या होत्या. ही प्रत्येक कृती ही 5 मार्कासाठी या ठिकाणी होती. पहा अत्यंत सोपा हा भाग या ठिकाणी आपण सोडला असेल. त्यानंतर आपल्याला पुढचा व्याकरणाचा महत्त्वाचा भाग या ठिकाणी पाहायचा आहे. व्याकरणामध्ये आपण कशा प्रकारे सोडवणं गरजेचं होतं आणि किंवा त्याची उत्तरं काय आहेत
ते पाहणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. त्यानुसार विभाग क्रमांक 5 व्याकरण लेखन यामध्ये सूचनेनुसार कृती कर, योग्य पर्याय निवडा. निशिगंधासारखा निशिगंधच होय वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. पहा त्याचं उद्गारार्थी वाक्य आहे निशिगंध म्हणजे निशिगंधच. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर या ठिकाणी होतं. पहा त्यानंतर सूचनेप्रमाणे सोडवा. पुढील सगळे मार्ग बंदच होते, नकारार्थी वाक्य करा. पहा पुढील सगळे मार्ग बंदच होते याचं नकारार्थी वाक्य होईल पुढील कोणताच मार्ग सुरू नव्हता. म्हणजे या ठिकाणी हे नकारार्थी वाक्य अशा पद्धतीने करणं गरजेचं होतं. ज्यांनी अशा पद्धतीने वाक्य केलं त्यांना 1 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. कोणता समास आहे पती पत्नीचा? तर द्वंद्व समास आहे. 1 मार्काचा हा प्रश्न होता. पहा त्यानंतर पावलो पावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. पहा पावलो पावली या सामासिक शब्दाचा समास आहे अव्ययी भाव समास. ज्यांनी अव्ययी भाव समास लिहिला आहे त्यांना 1 मार्क या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर योग्य पर्याय निवडा. मी हलकेच उठतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. पहा मी हलकेच उठतो या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग. मी हलकेच उठतो कर्तरी प्रयोग. त्यानंतर भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. त्यांना आपण जपले पाहिजे. त्यांना आपण जपले पाहिजे हा कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग या ठिकाणी आहे. त्यानंतर मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. पहा अलंकार आहे अतिशोक्ती अलंकार. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी हा कोणता अलंकार आहे? अतिशोक्ती अलंकार आहे. त्यानंतर चौकट पूर्ण करा. आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील उपमान ओळखा. पहा आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील उपमान आहे ताजमहाल. त्यानंतर फितूर होणे वा वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा. फितूर होणे म्हणजेच दागाबाजी करणे. फितूर होणे म्हणजेच दागाबाजी करणे. फितूर होणे या वाक्याचा वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. पहा स्वराज्यात अनाजी पंत फितूर होते किंवा स्वराज्यात अनाजी पंत फितूर झाले असं या पद्धतीने वाक्य आपण या ठिकाणी त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करू शकतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न होता 10 गुणांसाठी खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. पहा एकाच विषयावर लिहायचा होता. आपल्याला 5 विषय या ठिकाणी दिले होते. निसर्ग माझा सखा, माझा आवडता लेखक, मी समुद्र बोलतो, क्रीडांगण बोलू लागले तर, वृत्तपत्रांचे महत्त्व. म्हणजे या ठिकाणी वृत्तपत्रांचे महत्त्व असेल, निसर्ग माझा सखा असेल, माझा आवडता लेखक यापैकी एक निबंध या ठिकाणी तुम्हाला लिहायचा होता 10 मार्कासाठी 200 ते 250 शब्दामध्ये. अशा पद्धतीने आपली इयत्ता 12वीची मराठी विषयाची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण तिचं उत्तरासह स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.